पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बरोबर तर बोलत होते मी, कशाला शांत राहायला सांगायचं मला? आनंदी, ए आनंदी, अरे हो नाही तर किमान पाणी तरी द्या रे कोणीतरी। आनंदी, आनंदी थोडी कॉफी बनवशील? डोकं जड झालंय, तोपर्यंत या नोटीसचं काय करायचं बघतो मी। नाही, मला नाही जमत तुमच्यासारखी कॉफी। मी बनवेन कॉफी, नंतर तुम्ही मला रागवाल की कशी केली तू कॉफी। नकोच। अगं काय रे राघवा, काय झालं खाली आणि इथे? दादा, परत काय केलंस तू? नाही, त्यांनी काही नाही केलं, मीच चुकले। नको तिथे बोलते मी पण। तू आनंदी, तू आधी चिडू नकोस, तू इथे बसी। आनंदी, तुला नाही बसायचंय तिकडे? मग दादा नाही बसणार। आनंदी हे बघ, मला माहितीये तू माझ्या बाजूनेच त्यांच्याशी बोलत होतीस। अगं पण तू जो विषय काढला होता तो विषय आत्ताच्या घडीला चुकीचा होता। कुठल्या विषयावर बोलत होती ही? आई, मी त्यांना बरोबर बोलत होते, ह्यांनाच ऐकून घ्यायचं नव्हतं माझं। आनंदी, तू काय म्हणाली होतीस? अगं हिने त्या खालच्या नळाचा विषय काढला। बरं, मुद्दा तो नव्हताच बोलायचा, मुद्दा होता ह्या नोटीस बद्दल। ते राहिलं बाजूला आणि त्या नळाबद्दलच विषय निघाला। नळावरून बोलत होतीस तू? हो, नळ गळतो ना त्याबद्दल सांगितलं मी। बबनला मच्छर चावतात तेही सांगितलं मी। वर्षाताई, बरोबर सांगितलं ना मी? आणि ते भिंतींच्या पोपड्यांबद्दल बोललीस ते पण सांग ना। आनंदी, एवढं सगळं बोललीस तू? हो, हे बोलायला नको होतं का? नाही, म्हणजे बोलण्याआधी माणसं विचार करतात आणि मग बोलतात ना। तू तसं केलेलं नाहीये म्हणून। चुकलं माझं। बघ दादा, हे बघा मिस्टर कर्णिक, तुमच्या बायकोचं मध्ये बोलणं मला बिलकुल पटलेलं नाही। त्यासाठी मी सॉरी म्हणतो, पण या नोटिशीचं काय? लिगली गोष्टी तुम्हाला अधिक कळतात ना, तेव्हा इलिगली तुम्ही या घरामध्ये राहू शकत नाही। अरे देवा, हो काय? अरे बाबा, कुठे होते तुम्ही? अरे इथंच खाली गेलो होतो रे। मला सांगायचं ना काही आणायचं होतं तर? अरे घरात कंटाळा येतो ना, म्हणून थोडं वॉकला गेलो होतो। ठीक होतो तेवढंच ना, थोडस पाणी आणतो मी, पाणी आणतो मी, थांबा। झेपत नाही तर कशाला या वयामध्ये? पण तू इथं काय करतोयस? ते सोसायटीचं काम होतं। हा, घराच? हो पाटकर साहेब, तुमच्या मुलीला जाऊन 6 वर्ष झाली तरी अजूनही घर तिच्याच नावावर आहे। आता तुमच्या दुःखाकडे बघून आम्ही गप्प बसलो। सोसायटीचं काम निघालं, त्याच्यात सोसायटीचं लायसन रिन्यू करावं लागलं, त्यामुळे या सगळ्या गोष्टी बाहेर पडल्या। जशी यांची केस आहे तशी सोसायटीमध्ये इतरांच्या पण केस आहेत, त्यांना पण नोटीस पाठवलेल्या आहेत आम्ही। कारण ही नोटीस मी तुम्हाला वेगळी म्हणून पाठवलेली नाही, तर ही नोटीस मी तुम्हाला यासाठी पाठवली आहे की हे घर तुम्हाला आता तुमच्या नावावर करावं लागणार आहे। आता रमाबाईंच्या नावावर ठेवून इतकी वर्ष तुम्ही हा कारभार केलात, ते यापुढे चालणार नाही।
तुम्हाला हे घर आता खाली करावं लागेल, नाही तर तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी जावं लागेल. आणि जर तुम्हाला इथे राहायचं असेल तर ते घर कोणाच्या नावावर करायचं याचा काय तो सोक्ष लावा लागेल. कोणाच्या नावावर करणार? हा, घर कोणाच्या नावावर करायचं हे तुम्ही ठरवा. ठीक आहे. आलात तुम्ही? काय आज किती किलोमीटर चाललात? काय हो, बरं वाटत नाहीये का? काहीतरी बोलू नकोस का? बरं राहिलं. डोक्याला ताप झालाय. काय हो, काय झालं? तो ताप आता तू वाढवू नकोस. कुणीतरी काहीतरी बोललेलं दिसतंय म्हणून चिडलाय. चिडायचं नाही तर काय? वरचं घर कोणाच्या नावावर आहे? अहो, असं का विचारताय तुम्ही? माझ्या मुलीच्या नावावर आहे घर, माझ्या रमाच्या नावावर. मग ते घर आता दुसऱ्या कोणाच्या नावावर कसं काय करायचं? अहो, हे सगळं काय बोलताय तुम्ही? अगं, त्या राघवला नोटीस आलीये. आता रमा नाहीये ना, रमाचं ते घर आता दुसऱ्या कोणाच्या नावावर करायचं. पण माझ्या रमाचं घर आहे ते, आणि ते रमाच्या नावावरच राहणार आहे. उद्या चिंगी मोठी झाली की तिच्या नावावर होईल ते, पण तोपर्यंत ते रमाच्या नावावरच असणार आहे. अहो, आता राघव काय निर्णय घेतो मला काय माहित नाहीये, पण त्यानं घेतलेला निर्णय मला काही पटणार नाहीये. अहो, असं काय करताय हो तुम्ही? राघवला जे योग्य वाटेल तो निर्णय घेईल ना तो. आणि हे बघा, आपल्या अडल्या नडल्याला तोच येतो ना मदतीला. एकदाच काय तो अडल्या नडल्याला मदतीला आलाय म्हणून मी काय माझ्या मुलीला विसरायचं का? काही झालं तरी मी माझ्या मुलीला विसरणार नाहीये. रमा, काही झालं तरी तुला कधीच विसरणार नाही मी. अहो, बोलायचं होतं थोडं. बोल. ते मला माहिती नाही, म्हणजे मला कळत नाही. काय होतं माहिती का, तुम्हाला कोणी काही बोललं ना मला सहन नाही होत. खूप राग येतो मला. माझी लाज वाटली ना. आनंदी, काय बोलतेस तू? हो, ते सेक्रेटरी भाऊ तुम्हाला बोलले ना की तू चुकीचा आहेस. मला नाही आवडलं ते. असं कसं बोलू शकतात ते तुम्हाला? नाही म्हणजे मीही व्यवस्थित बोलले असं नाहीये, मी काहीही बोलले. माझं होतं थोडं तसं. म्हणजे मी कोणाशी फोनवर बोलत असेल ना, कोणाशी काय, आबांशी फोनवर जरी बोलत असेल ना, तर आबा मला म्हणतात की अगं आनंदी जरा मुद्द्यावर ये, तू काय बोलतेस. माझं होतं तसं. मी मान्य करते, चुकले मी. तुम्ही खूप शिकलेले आहात, वकील आहात, तुम्ही मुद्देसूद बोलतात, भांडण सुद्धा मुद्देसूद करतात. मला नाही जमत हवं तसं. मी बावळटासारखं वागले हो. आनंदी थांब. स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही, स्वतःबद्दल असं कधीच बोलायचं नाही. ठीक आहे ना? मुद्देसूद बोलणं म्हणजेच हुशार असणं असं नाहीये काही. तू काय कमी हुशार आहेस? कधी स्वतःला कमी लेखू नकोस. आनंदी, तुझ्या हातात काय जादू आहे याची कल्पना आहे तुला? तुझ्या हाताने कित्येक सुंदर सुंदर मूर्ती घडवल्यात, कित्येक सुंदर चित्र काढलीत. आपल्या घराचंच बघ. या घरी जेव्हा तू आली होतीस तेव्हा आपल्या घराची काय अवस्था होती आठवत आहे ना? पण या घरात तू आलीस,
या घराला तू घर पण दिलंस, या घराला तू तुझ्या कल्पनेने खूप छान सुंदर सजवलंस, घरातल्या प्रत्येक माणसाला तू मायेनं जवळ केलंस, चिंगीला सांभाळलंस, आईला सांभाळतेस. आनंदी, वर्षाला नरकातून बाहेर काढणारी फक्त तूच आहेस. एवढ्या सगळ्या क्वालिटीज असताना तू स्वतःलाही असं काहीतरी म्हणून घेतेस अजिबात नाही. कधी स्वतःला कमी लेखायचं नाही. ठीक आहे, तू तिथे बोललीस ते काय चुकीचं नाही बोललीस तू. अगं, तू कुठल्याही आव्हानाला कधीच पाठ दाखवली नाहीस. अगं, पावभाजी बटाट्याशिवाय बनवावीस तू यार. पण तरी ते सेक्रेटरी भावना जे काही बोलले ते काही चुकीचं बोललेली नाही. ते मुद्दे अगदी करेक्ट होते. ठीक आहे, ते मुद्दे आता नव्हते बोलायचे, नंतर मी स्वतः बोलेन ना. किंवा त्यांना दुखवण्याचा तुझा अजिबात हेतू नव्हता, त्यामुळे तू स्वतःला कधीच वाईट वाटून घेऊ नकोस. तुझे मुद्दे करेक्ट होते, बरोबर बोललीस तू. आणि हे असंच बोलायचं, मन मोकळेपणाने बोलायचं, जे मनात येईल ते बोलायचं, घाबरायचं नाही, कधीच नाही घाबरायचं. राहील लक्षात? आणि काही काळजी करू नकोस. हे जे काही आहे ना ते सगळं व्यवस्थित मी करेन, काही काळजी करू नकोस. तू आहेस माझ्यासोबत. बस. कॉफी प्यायची होती ना, आणू? हो, आण. ठीक आहे. रमा, हे घर तुझं आहे. कसं काय हिरावून घेऊ मी तुझ्याकडून हे? रमा राघव कर्णिक, या घरावरती माझ्या नावाची पाटी असलेला हा बहुतेक शेवटचा दिवस. उद्या कदाचित माझ्या ऐवजी दुसऱ्या कुणाच्या तरी नावाची पाटी असेल. आज पाटीवरचं नाव जाणार आणि कदाचित उद्या या घरातलं माझं अस्तित्व. सुषमाने कचरा का नाही नेला आपला? शेजाऱ्यांचा नेला का बघ बघ जरा. वैताग नुसता. हो, नेलाय सगळ्यांचा. अरे देवा, तुमची मुलगी इतकी जोरात का बोलतो? काय कसं काय नाही नेला? काय माहिती का नाही नेला. या माशांच्या वासाने जीव गेलाय माझा. काय करायचं? वर्षा, काय सोन्या, ते कचरा नाही ग राजा. माझं पिल्लू ते जन्माला आलीस तेव्हा मला इतकं बरं वाटलं. तू चार तुकडे जास्त खाल्लेस की नाही? आईचं जेवण काढतेस का ग? आईचं जेवण काढते. आई, कचरा टाकायचा ना, मी टाकून अगं नाही ग, तू कचरा टाकायला गेलीस तर चहा कोण करणार माझा? मला चहा लागतो ग सकाळी सकाळी. मला काय झालं कळेल का मला? काल ते मासे ओरपले ना, त्याचा कचरा झालाय सगळा, तो टाकायचा आहे. सांगाल का काय झालंय? तुला कळलं नाही अजून? अरे माशांचा कचरा नेला नाही तिने, तर न्यायचा आहे तिकडे बाहेर. बरं ठीक आहे, मी देतो. एवढा कसला वाद आहे? देवा, आता बरं वाटत. हे बाय माझे, काय झालं आता? काय झालं? अजून एक कचऱ्याची पिशवी राहिली. हळूहळू अगं, कचरा सांडत सांडत जाईल तो. अगं काटे रुततील पायाला. काय गेलं? कचरा गेला. अगं गेली पण हे किती फास्ट धावते. देवा, बरं झालं ग बाई. पण कचरा का नेला नसेल? रोज तर नेते ना ती. काय माहिती यांना कचऱ्याचं पडलंय. उद्या या घरावरनं माझं नाव जाणार त्याचं काहीच नाही यांना. माझं घर बबन, आज आहे बनू. अरे ते कचरा उचलणाऱ्या ताई येतात ना, त्या आल्या नाहीत का आज? आल्या होत्या त्या. मग आमचा कचरा का नाही उचलला गेला? हे पण राहिलं. काय रे बबन, त्या ताई का नाही आल्या? थांब, तोच विषय चाललाय. तुम्ही रात्री कचरा बाहेर नव्हता ठेवला? नाही,
अरे तो माशांचा कचरा होता, म्हटलं रात्री मांजर येऊन घाण करेल म्हणून रात्री नाही ठेवला, पण सकाळी ठेवला होता. मग उचलला का गेला नाही? अरे गुड मॉर्निंग आनंदी, गुड मॉर्निंग. आज एकदम कचरा टाकायला जोड्याने आलात. आमचा कचरा उचलला गेला नाही सकाळी. विचारू शकतो का ते? कसं आहे बबन, तू इथे या सोसायटीत काम करतो ना, आता इथे काय चल. बबन, कसं आहे, सोसायटीच्या सेवा या सोसायटीच्या सदस्यांसाठी असतात आणि तुम्ही तर साधे रहिवाशी पण नाही, म्हणून तुमचा कचरा उचलला गेला नाही. या गोष्टीची तुम्ही पूर्वकल्पना द्यायला हवी ना. पण नोटीस पाठवली होती ना तुम्हाला घरमालकाचं नाव बदलायचं म्हणून. तर तुम्हाला सांगतो ना की नशीब समजा की तुमचं वीज पाणी अजून चालू आहे. मनात आणलं तर ते कधी पण बंद करू शकतो बरं का. गेल्या वेळी लिफ्टचा प्रॉब्लेम झाला होता ना, तसे आता जिने वापरायचे पण वांदे होतील तुमचे. हे लक्षात ठेवा कर्णिक. आणि तुमच्या घराचा सोसायटीशी काही संबंध राहणार नाही, तेव्हा हे लक्षात ठेवा. पण आनंदी, तुला याच्यावर काय बोलायचंय का? कारण की गेल्या वेळी तू म्हणजे ठरवा काय ते. हा, आता रमाबाईंच्या नावावर ठेवून इतकी वर्ष तुम्ही हा कारभार केलात, ते यापुढे चालणार नाही. आणि जर तुम्हाला इथे राहायचं असेल तर ते घर कोणाच्या नावावर करायचं याचा काय तो सोक्षमोक्ष लावा लागेल. रमा, हे घर तुझं आहे. कसं तरी हिरावून घेऊ मी तुझ्याकडून. अहो, काळजी नका करू, सगळं नीट होईल. खूप साऱ्या अडचणींवर मात करून रमाने ते घर घेतलं होतं. रस्त्यावरच्या तिच्या नावामुळेच ते घर अडचणीत यावं. चल 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 चल, इतक्यात दमलास? किती मजले? 4 मजले. चल. बापरे, अरे या बिल्डिंगची लिफ्ट पण बंद आहे. आपण का आलो इथे? आपण दोघे जण सोबत असलो ना की हे अंतर सहज कापलं जाईल. चल. दुसरीकडे जाऊ ना. नाही रे, चल. बर, एक गंमत आहे. काय गंमत आहे? चल ना, किती प्रश्न पडतात तुला. रमा, चल लवकर. चल 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 चल. चल रे लवकर. ठीक आहे, येतो. चल. चल, इकडे कुठे? इकडे ये ना. हे बघ, हे आपलं स्वप्नातलं घर. आपलं घर? असं काय बघतोयस?
चल ये